अंबरनाथमधील युतीवरनं फडणवीस नाराज असल्याची सूत्रांची माहिती। अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती, तर युतीबाबत फडणवीस स्थानिक नेत्यांना विचारणा करणार, सूत्रांची माहिती। भाजपसोबत निवडणूक लढण्याचा कुठलाही संबंध नाही। आमच्या नगरसेवकांनी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही, तरी आम्ही काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांकडे याचं स्पष्टीकरण मागितलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। भाजपनं एमआयएम सोबत युती केली। भाजपनं महाराष्ट्रात नवा पॅटर्न सुरू केलाय। भाजपला कुणीही चालतं, संजय राऊतांची भाजपवरती विखारी टीका। कदाचित संजय राऊत कामाठीपुऱ्यात जास्त जात असतील म्हणून त्यांना हा शब्द आठवला। आम्हालाही असे शब्द वापरता येतात, संजय राऊतांच्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। अकोटमध्ये स्थानिक पातळीवर विकासासाठी आघाडी झाली असेल। अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती, तर अंबरनाथमध्ये काय चर्चा होऊन निर्णय झालाय हे तपासू। भाजप आणि एमआयएमच्या युतीवरून बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित पवार सावरकरांचे विचार मानत नाहीत, तर मग सरकारमध्ये ठेवता कशाला? अजित पवारांना सत्तेतून दूर करा, संजय राऊतांची टीका। अजितदादा बालेकिल्ल्यात पुण्यामध्ये रोड शो करतात। शिवाजीनगर कसबा कोथरूड पर्वतीमध्ये अजित पवारांचा प्रचार। अजितदादांचा पुण्यामध्ये तब्बल 5 तास रोड शो। छत्रपती संभाजीनगर शहरातील दादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न। शहरातील कैलासनगर भागातील कार्यालय अज्ञातांकडून मध्यरात्री पेटवण्याचा प्रयत्न। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा पहिला टीजर जारी। आजचे राज्यकर्ते मुंबईकर नाहीत, उद्धव ठाकरेंची टीका। तर भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये, राज ठाकरेंचा निशाणा। संयुक्त मुलाखतीतून ठाकरे बंधूंची फडणवीसांवर टीका। वरळीमध्ये विरोधात प्रचार केल्याचा राग उद्धव ठाकरेंनी ठेवला। युतीसाठी धुरी आणि संदीप देशपांडे हे 2 किल्ले दिले गेले। भाजप प्रवेशानंतर संतोष धुरींची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका। सीट न मिळाल्यामुळे संतोष धुरींनी भाजपची स्क्रिप्ट वाचली। आम्ही देखील वरळीतल्या सिटिंग सीट सोडल्या। धुरींच्या आरोपांवर सचिन अहिर यांचं स्पष्टीकरण। संतोष धुरी हे सेटिंगनं आलेले विभाग अध्यक्ष। राज ठाकरेंनी स्पर्श केला म्हणून 200 मतांनी संतोष धुरी निवडून आले होते। मारुती दळवींची संतोष धुरींवर टीका, तर संतोष धुरी कार्यकर्त्यांविरोधात कटकारस्थान करायचे, दळवींचा आरोप। संतोष धुरींपाठोपाठ मनसेतील मनीष धुरी देखील नाराज असल्याची चर्चा। परब, संजय कदम आणि दीपक सणस यांनी केसानं गळा कापला। अंधेरीतले मनसेचे पदाधिकारी मनीष धुरींचं राज ठाकरेंना पत्र। मनीष धुरींकडनं ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांची तक्रार। शहर चालवायचे, बँक खातं नव्हे हे ठाकरे विसरलेत। मुंबई पालिकेच्या एफडीवरती फुशारक्या मारतायत, चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका। बिनविरोध वेगवेगळ्या मार्गाने झाले म्हणून मिरच्या लागायला लागल्या। सरळ मार्गाने बिनविरोध निवड झालेली नाही, फडणवीसांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। जनतेतून उमेदवार निवडून येणार नाही असं सत्ताधाऱ्यांना वाटतंय। भास्कर जाधवांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेचे 68 लोक बिनविरोध कसे काय निवडून आले? भास्कर जाधव यांचा सवाल। धाराशिवमध्ये महायुतीत वादाची ठिणगी। राणा जगजितसिंह पाटलांच्या समर्थकांकडून तानाजी सावंतांवरती सोशल मीडियावर टीका। काय म्हणताय धाराशिव या टॅगलाईन खाली सावंतांवर टीका। सिंधुदुर्गात तरुणांना बर्बाद करणारी प्रवृत्ती जिंकता कामा नये। नितेश राणेंचं वक्तव्य। तरुण पिढी मटका, जुगार, दारूमुळे बर्बाद होत असेल तर त्या प्रवृत्तीला ठिचणं गरजेचं, यासाठी तुमची साथ हवी आहे। नितेश राणेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन। ठाकरेंच्या उमेदवाराचा स्वतःच्या प्रभागात स्वतंत्र जाहीरनामा। शिवडीमध्ये प्रभाग क्रमांक 206 मध्ये सचिन पडवळ यांनी विभागासाठी स्वतंत्र जाहीरनामा केला प्रकाशित। मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांचे वेगवेगळे उपक्रम। मुंबई पालिकेसाठी भाजपचा प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं। गाण्यात भगवा असा शब्द असल्याच्या कारणावरून आयोगानं गाणं नाकारलं। आचारसंहितेच्या निकषानुसार आक्षेपार्ह शब्दप्रयोग झाल्याचा ठपका। मुंबईत महापौरपदाची सोडत यंदा नव्यानं काढण्यात येणार। ज्याप्रमाणे पालिका प्रभाग लॉटरी काढण्यात आली होती, त्याच धर्तीवर महापौरपदाच्या आरक्षणासाठी नव्यानं लॉटरी काढण्यात येणार। कोणत्या प्रवर्गाला लॉटरी लागणार याकडे सर्वांचं लक्ष। आंदेकर कुटुंब कोठडीतूनच निवडणूक लढवण्याची शक्यता। लक्ष्मी आंदेकरच्या जामीन अर्जाची सुनावणी मंगळवारी होणार, तर सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकरचा अद्याप जामिनासाठी अर्ज नाही। पुणे शहरातील गुन्हेगार उमेदवारांवरती पोलिसांचा वॉच। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क। 20 गुन्हेगार उमेदवारांची सविस्तर यादी थेट मुख्यमंत्र्यांकडे सादर। पुण्यात लाडकी बहीण योजनेवर शिवसेनेच्या प्रचाराची भिस्त। 15 प्रभागांमध्ये 8 महिला संघटक कार्यरत। शिवसेना उमेदवारांकडून 15 प्रभागांमध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार केंद्रस्थानी ठेवण्यात येणार असल्याची माहिती।
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता. आरक्षण 50% आत असलेल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात अपेक्षित. खासदार श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर. नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेऊन प्रचार रॅलीचा शुभारंभ. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदे नाशिकमध्ये संध्याकाळी जाहीर सभा देखील घेणार. अहिल्यानगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना दिलेले एबी फॉर्म बाद. अपक्ष उमेदवार आता शिवसेना पुरस्कृत असणार. एबी फॉर्म बाद झाल्यानंतर उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणार. पक्षानं पुरस्कृत उमेदवार केल्यामुळे अपक्ष उमेदवारांची ताकद वाढणार. अहिल्यानगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात. प्रभाग क्रमांक 9 मधील शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शेंडगे, सचिन शिंदे, रुपाली दातरंगे आणि वैशाली नळकांडे या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ. कोल्हापुरात गर्भवती महिला उमेदवाराकडून घरोघरी फिरून प्रचार. प्रभाग क्रमांक 18 मधनं काँग्रेसच्या गीतांजली हवालदार निवडणुकीच्या रिंगणात. नागपुरात राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी मजुरांची मागणी वाढली. प्रचार रिक्षा चालवणं, प्रचार रथ आणि पक्षाचे झेंडे फडकवण्यासाठी लेबर ठिय्यावरील मजुरांची मागणी. 700 रुपये रोजीनं लेबर ठिय्यावरील मजूर प्रचारात. लातूर मनपावरती आमच्याशिवाय झेंडा फडकवू शकणार नाही, मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य. लातूरात भाजप, काँग्रेस, वंचित आघाडी, दादांची एनसीपी अशी तिरंगी लढत. तर बाबासाहेब पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता, तरीही मुंबई का हवी? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा भाजपला सवाल. तर 2 गुजरातींची मुंबईवरती वक्र दृष्टी आहे, जाधवांची मोदी आणि शहांवर टीका. कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अंबाबाई चरणी जाहीरनाम्याचं पूजन. कोल्हापूर पालिकेसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन. 15 जानेवारी काँग्रेसच भारी या नव्या टॅगलाईनवरती काँग्रेस पालिका निवडणूक लढवणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून सत्तेपर्यंत गेलेले पक्ष, महाराजांबद्दल चुकीचे विधान करणाऱ्यांची भाजपात गर्दी. CR पाटलांच्या वक्तव्यावरनं जयंत पाटलांची टीका. डॉक्टर शिवाजी सुकरे आणि अंबादास दानवे यांना निवडणूक आयोगाची नोटीस. उमेदवारी मागे घेण्यासाठी उमेदवारांनी फोन केल्याच्या आरोपाप्रकरणी नोटीस. तक्रारी संदर्भात आवश्यक पुरावे आणि कागदपत्र सादर करण्याचे आदेश. एकनाथ शिंदे भगव्याच्या आड लपलेला सैतान. शिंदेंच्या पक्षाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्या इतकं. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांकडून शिंदेंचं शिवसेनेवर टीका. लातूरमध्ये पाळण्यात येणारा बंद पाळू नये, अमित देशमुख यांचं आवाहन. रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुख यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून बंद पाळण्यात येत होता. लातूरमध्ये रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याविरोधात देशमुख समर्थक आक्रमक. देशमुख समर्थकांकडून चव्हाणांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त. अकोल्यात काँग्रेसच्या हिदायत पटेल यांची मशिदीबाहेर हत्या. धारदार शस्त्रांनी हल्ला. हिदायत पटेलांचा उपचारादरम्यान मृत्यू. मोहाळा गावातील धक्कादायक घटना. हिदायत पटेल हल्ला प्रकरणात अजित पवार गटाचे मोहम्मद बुद्रुजम्मा, संजय बोडखे आणि राजीव बोचे यांच्या नावाचा समावेश. अकोट ग्रामीण पोलिसात 5 आरोपींवरती हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनवरती नागरिकांचा जमाव. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या मृत्यूनंतर समर्थक आक्रमक. आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी. जळगावच्या पारोळामध्ये खासगी संस्थेच्या लेखापालाची 25,30,500 रुपयांची फसवणूक. सागर सोनार असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव. जळगाव सायबर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल. शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करण्याचा आमिष दाखवून फसवणूक. 2,39,46,46,098 रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी खासगी कंपनीच्या मालकाला पालघर पोलिसांकडून अटक. धुळ्यात नरडाणा ते रेल्वे स्थानक परिसराला जोडणारा रस्ता बंद. ग्रामस्थांचा रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी जीवघेणा प्रवास. रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी बोगदा करण्याची ग्रामस्थांची मागणी. वाशिममध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड. 14,64,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 13 जणांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या नांदुर्डीमध्ये दारूबंदीसाठी मतदान. 44.37% मतदानाची नोंद. दारूबंदीच्या समर्थनार्थ 1,790 मतदारांचं मतदान, तर दारूबंदीच्या विरोधात 81 मतदारांचं मतदान. जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार याकडे लक्ष. वर्ध्यात अवैध तंबाखू वाहतूक करणारा कंटेनर पकडला. 6,000 किलो तंबाखू कंटेनरसह 1,54,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. हिंगणघाट हैदराबाद मार्गावर वडनेर शिवारात नाकाबंदी करत कारवाई. 2 जणांवर गुन्हा दाखल.
बीडच्या परळीमध्ये गायरान जमिनीवरती चंदनाची तस्करी करणाऱ्या 8 जणांवरती कारवाई। आरोपींकडून 104 किलो चंदनाचं लाकूड आणि 39 किलो चंदनाची साल जप्त। परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई, पोलिसात गुन्हा दाखल। दौंडमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू। ऊसानं भरलेल्या ट्रकची मोकळी दोरी दुचाकीवरती पडली। अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर महिला गंभीर जखमी। गुन्हा दाखल करत ट्रक चालकाचा शोध सुरू। धाराशिवमध्ये येलो मोझॅकमुळे 23,000 हेक्टरवरील राजमा पिकाला फटका। जिल्ह्यामध्ये 1,15,000 क्विंटल राजमाचं उत्पादन घटण्याची शक्यता। पुण्याच्या खेडमधील राजगुरुनगर क्रीडा संकुलामध्ये प्रथमच पोलीस भरती पूर्व सराव शिबिराचं आयोजन। या सराव शिबिरात राज्यभरातील शेकडो विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। नाशिकच्या येवला नगरपालिकेतील शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा संपन्न। नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार केला। साताऱ्याच्या घाटवणमध्ये घाटाई देवीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। परळी, मेढा, तारळेसोबतच अनेक गावातील सासनकाठ्या, पालख्या यात्रेमध्ये सहभागी। मोठ्या संख्येनं भाविक यात्रेत सहभागी। पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी जमीन विक्री प्रकरणासाठी नोंदवण्यात आलेल्या खर्गे समितीची मुदत संपली। मात्र समितीकडून अद्याप अहवाल सादर न झाल्यामुळे समितीला अंतिम मुदतवाढ मिळण्याची शक्यता।